डोंबिवली पूर्वेकडील सोनारपाडा जवळील साईबाबा मंदिरालगत भूमिपुत्र तथा आगरी युवा मंच अध्यक्ष गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारपासून भूमिपुत्रांनी आंदोलन छेडलंय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समावेश केलेल्या 27 गावांमधील अतिमहत्त्वाचे प्रलंबित विषय मार्गी लागले जावेत, तसंच राज्य शासनाचं लक्ष याकडे केंद्रित व्हावं आणि गावातील बांधकाम दस्त नोंदणी सुरू करावी, या अनेक मागण्यासाठी उपोषण करण्यात आल्याचं यावेळी गजानन पाटील यांनी सांगितलं। सदर आंदोलनामागील मागणीपत्र संबंधित प्रशासन अधिकारी व राज्य शासन यांना यापूर्वीच पाठवण्यात आल्याचं गजानन पाटील सांगतात। पाटील यांनी धरणे आंदोलनाविषयी माहिती देताना सांगितलं की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समावेश असलेल्या 27 गावातील काही ज्वलंत विषय स्थानिक नागरिक व भूमिपुत्रांना भेडसावत आहेत, त्यामुळे 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका गठीत करणं क्रमप्राप्त आहे। अवाजवी मालमत्ता कर, शेतजमिनींवरील आरक्षण आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून अनेक वर्षांचा संघर्ष सुरू आहे, परंतु 12 जुलै 2002 रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून 27 गावं वगळून ग्रामपंचायती स्थापन झाल्या। त्यानंतरही पुन्हा कोणाचीही मागणी नसताना दिनांक 1 जून 2015 पासून ही 27 गावं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आली, परंतु ही गावं समाविष्ट करण्यापूर्वी 27 गावांमधील ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांनी ठरावांच्या माध्यमातून या महानगरपालिकेला कडाडून विरोध केला होता। नमस्कार, मी गजानन पाटील, सामाजिक कार्यकर्ता, युवा संघटनेचा प्रमुख संघटक आहे। 27 गावातील प्रलंबित मागण्यांकरिता हे बेमुदत आंदोलन सुरू झालेलं आहे। ते स्वतंत्र झाला तरी सुद्धा या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची 27 गावं आहेत, ती आजही 27 गावं महापालिकेतून मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याची याचना करत आहेत, परंतु याकडे शासन आजपर्यंत कानाडोळा करत आहेत। 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी ही मूळ मागणी पूर्वीपासून आहे। यामध्ये मूळ कारण म्हणजे अवाजवी मालमत्ता कर असेल, शेत जमिनीवर आरक्षण असेल आणि होणारा भ्रष्टाचार। याच्यामुळे ही 27 गावं स्वतंत्र व्हावी ही आमची मूळ मागणी या ठिकाणी आपण केलेली आहे। दुसरी मागणी अशी की जे भीषण स्फोट डोंबिवली MIDC मध्ये झालं, ते त्या नुकसानग्रस्तांचा पंचनामे महसूल विभागामार्फत करण्यात आलं। या महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार ही नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी, नाहीतर प्रोबेस कंपनीसारखं 13 वर्ष झुलत राहू नये याकरिता आम्ही शासनाचं लक्ष वेधण्याकरिता हे आंदोलन सुरू केलेलं आहे। आणि तिसरी जी मागणी आहे की 27 गावातील भूमिपुत्रांनी गरजेपोटी जी बांधकामे केलेली आहेत, म्हणजे मूळ म्हणजे गावठाण विस्तार झालं नसल्यामुळे तसेच ती नैसर्गिक लोकसंख्या वाढ जी झालेली आहे, यामुळे येथील भूमिपुत्रांनी राती घरे केलेली असेल, या राती घरांची दस्त नोंदणी सुरू व्हावी ही मागणी आहे। आणि तळोजा मेट्रो प्रकल्पामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना कायम नोकरी मिळावी आणि बांधकाम परवानगीचे निःशुल्क परवाना मिळावा, याकरिता शासनाचे लक्ष वेधण्याकरिता हे संविधानिक मार्गाने जे आंदोलन सुरू आहे हे बेमुदत आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे संविधानिक मार्ग हे आंदोलन सुरूच राहील। ठाकूर, सोनारपाडा येथील भूमिपुत्र आहे। आम्ही ज्या आजपासून जो बेमुदत धरणे आंदोलनाचं बसलेलं कारण म्हणजे स्वतंत्र नगरपालिका मूळ म्हणजे आमची झाली पाहिजे। दुसरं म्हणजे असं की जे आम्हाला गरजेपोटी जे काही घरं बांधलेली आहेत आम्ही त्यांच्या रजिस्टर आणि त्यांची नोंद व्यवस्थित झाली पाहिजे। आणि तिसरा मुद्दा जो आहे आमचा मेन म्हणजे 27 गावातील जी सदनिकांच्या आपल्या MIDC मध्ये जे मागे जो स्फोट झाला, त्या जे बयत पावले, जे मृत्युमुखी पाडले त्यांना भरपाई मिळाली पाहिजे प्रथम। आणि दुसरी म्हणजे आमच्या गावकऱ्यांची नाहक जी नुकसान झालेलं आहे, 2-2, 4-4, 5-5 लाखाचं जे काही नुकसान झालेले त्याच्या हे पूर्णपणे ते रिपोर्ट झालेले आहे, परंतु आज तक कुठल्याही प्रकारे 1 रुपया सुद्धा शासन दिले नाही, ही एक तिसरी मागणी आहे। आणि चौथा म्हणजे आमचा टप्पा क्रमांक 12 जी मेट्रो लाईन जी जाते कल्याण टू पेंदर म्हणजे तळोजा, या इथे जी जाते त्याच्यासाठी आम्हाला आमच्या भूमिपुत्र नोकऱ्या मिळायला पाहिजेत आणि आम्हाला ती बांधकामासाठी जे परवानगी जी पाहिजे ती आम्हाला निःशुल्क अशी बांधकाम परवानगी आम्हाला मिळाली पाहिजे आणि ती ताबडतोब आम्हाला त्या कामासाठी आम्ही आज बेमुदत धरणे आंदोलन आम्ही बसलेलो आहोत।